याचा मोबाईल बिघडला असला तर बरंच आहे. का आता अशी ठोंब्यासारखी उभी काय आहेस? अजून काही फोडायचंय का तुला? हे एवढं ऐकवायची गरज नाही या. ह्याच्यापेक्षा भारीतला फोन घेऊन देईन तुला मी. का तू श्रीनो? डुगू मला तू काहीतरी सांगत होतेस ना? हा बोल. दादा, आईने मला सांगितलं की चारुताईला बोलव म्हणून, पण मी शोधलं ती कुठेच नव्हती. आणि मग मी निशिताईच्या घरी गेलो. तू इथे काय करतोयस? आमचं बोलणं रेकॉर्ड करतोयस का तू? हो, तुमचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलंय. डुग्गू बघू ना, मला फोन दे. नाही नाही, मी नाही दाखवणार. मला फोन दे डुग्गू. कुठे लपू? इथे बेड खाली जातो. हे मस्त आहे. इथे चारुताई मला शोधूच शकणार नाही. चारुताई, बस आता मला शोधत. मी मला हवा तेवढा वेळ गेम खेळू शकतो आता. डुग्गू डुग्गू. शपथ, चारुताई. अरे मंजू आत्या तुला बोलवते. डुग्गू लवकर बाहेर ये. हुश्श. गेली बाबा एकदाची चारुताई. तिला कळलंच नाही की मी इथे लपलोय. बरं झालं फोनचा आवाज मी बंद केला होता, तर पकडलो गेलो असतो ना. चारुताई, मी तुझ्यापेक्षा खूप स्मार्ट आहे. आता इथे मी मला हवा तेवढा वेळ गेम खेळू शकतो आणि कोणी मला ओरडणार पण नाही. चारू, खोटा बोलू नको हा. याआधी मंजूने तुका विचारलं त्यावेळी तिका तू काहीतरी भलतच सांगितलं. ए चारू, तू जर खोटं बोलत असशील ना तर बरोबर नाही. खोटाच बोलता ती. डुग्गूला शोधायला आली ना तेव्हा काय काय बडबडत होती ती. अरे बस करा म्हणताय ना. काय सगळं ते का विचारतास? हा, ती मेघना ताईंकाच भेटायला गेली होती ना. हा, कुणाचा तरी खून केल्यासारखे धारेवर कशाक धरतात का? हा, हे बघा, ही माझी सून. हा, मी बघेन हिने काय करायचं आणि काय नाही करायचं. आता कळला? हे बघ श्रीनू, मला तुझा फोन फोडायचा नव्हता. अरे यार, डुग्गू स्वतः लपून बसला आणि आपल्याला सगळ्यांना इतकं टेन्शन दिलं, म्हणून रागाच्या भरात माझ्या हातून मोबाईल फुटला. म्हणून तिच्या महागाची वस्तू तोडतलस. हा, चुकलं माझं. फुटला माझ्या हातून मोबाईल. पण मी तुला ह्याच्यापेक्षा महागडा मोबाईल आणून देईन, तेही उद्याच्या उद्या. ए, तुझ्या श्रीमंतीचा माज मला दाखवू नकोस हा. आणि एक गोष्ट, काय आहे तुझा? हा, ती म्हणताय ना नवीन मोबाईल देईन म्हणून. घे ना गपचूप. उगीच बिचारीवर डापरू नकोस. हा, आणि आता पुरे झाली हा ही चर्चा. सगळ्यांनी आपापल्या कामात जा. हा, आणि आमच्या घरातला ना आम्ही कायता बघून घेऊ. हा, बाहेरच्यांनी ह्यामध्ये ना खूप सुची काही एक गरज नाही. आई हे जरा अति होत आहे. चिनो थांब.
ओवी, निशी, मंजू, त्याका आता कोणी ओरडू नका. त्याका पहिला खायला घाल. अरे मग तिथून आवाज येत होता ना. मग ती चारू का आली होती इथे? म्हणजे असं काय बोलणं झालं तुमच्यात? काय नाही, सहजच आली होती. नेहमीच रडगाणं. ओवीबद्दल कटकट करत होती. पण त्यांच्या घरच्या गोष्टीत आपण काय बोलणार. मी तिला इतकंच समजवलं, कुणाचं प्रेम असं जबरदस्तीने मिळवता येत नाही. श्रीनूचं प्रेम नाहीये ना, मग तू बॅक आउट कर. पण तिने माझं काही एक ऐकलं नाही. मी ओवीला सोडणार नाही, श्रीनूला सुखाने राहू देणार नाही, असंच काहीतरी बडबड करत होती. का रे, काय झालं? त्यावरून काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काहीच नाही. सहज विचारलं. मला ती मुलगी ना नेहमी विचित्रच वाटते. कधी काय करेल ना याचा काही नेम नाही. निशी बेटा, तू त्या मुलीपासून प्लीज लांब राहा. हा,